राम राम मंडळी मंडळी आज भव्य दिव्य असं ओपनचं मैदान सारखा महर्षी केसरी 2025 अकोलाच या ठिकाणी पार पडते। या मैदानात 60 गट पळून आले, त्यानंतर 7 सेमीसुद्धा पळून आले आणि आता वेळ आली आहे फायनलची। तर फायनलसाठी कोणकोणते गाडी पात्र झालेत याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रामुख्याने घरणिकेचा राजा, त्यानंतर महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि बिनजोडचा बादशाह मथुर 1001 हे तर आहेतच। आणि या फायनलमध्ये तिहेरी लढत आपल्याला 100% पाहायला मिळणार आहे। सुसगाव वर्सेस घरणिकी वर्सेस अडवली कल्याण। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या तिघांमध्ये कोण बाजी मारेल? कमेंट करून नक्की सांगा। फायनलला पात्र झालेल्या गाड्या सेमी क्रमांक 1 मधून नाग्या आणि चिक्या। तरी नाग्या आणि चिक्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर सेमी 2 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी घरणिकेचा राजा आणि सावकार। तरी घरणिकेचा राजा आणि सावकार यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो सेमी 3 मधून फायनलसाठी पात्र झालेला बॉम्ब। तरी बॉम्बला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। सेमी 4 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी बाक्या आणि चिक्याची गाडी। होय मित्रांनो, सेमी 4 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी रुस्तमिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत आहे विक्रमी खरेदी 55 लाखाची खरेदी चिक्या। तरी बाकी आणि चिक्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो सेमी 5 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी बिनजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 आणि त्याच्यासोबत आहे बावऱ्या आणि मथुरला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो सेमी 6 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी नांद्या आणि पाखऱ्या। तरी नांद्या आणि पाखऱ्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो सेमी 7 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी श्री दत्त महाराज प्रसन्न। तरी या गाडीला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो सेमी 8 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी लालासाहेब। त्यानंतर मित्रांनो सेमी 8 मधून फायनलसाठी पात्र झालेली गाडी लालासाहेब धरमपुरी। तरी या गाडीला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो ह्या फायनलमध्ये प्रामुख्याने घरणिकेचा राजा वर्सेस दशमिंद केसरी बकासूर वर्सेस बिनजोडचा बादशाह मथुर 1001 ही तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर लढत होणार घरणिकी वर्सेस सुसगाव वर्सेस अडवली कल्याण। तर तुम्हाला काय वाटतं या लढतीत कोण बाजी मारेल? कमेंट करून नक्की सांगा। आणि यांच्या व्यतिरिक्त कोण लढत देईल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला मग भेटूया पुन्हा एकदा भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये। सर्व फायनल मानकर झालेल्या गाड्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। फायनलला तिहेरी लढत होणार म्हणल्यावर बकासूर कुठल्या तासा असणार, घरणिकेचा राजा कुठल्या तासा असणार आणि बिनजोडचा बेताज बादशाह कुठल्या तासा असणार हे आपण पाहूया। तर मित्रांनो फायनलला बकासूर आणि चिक्या बाक्या आणि चिक्या आपल्याला तास क्रमांक 4 वरती पाहायला मिळतील। तर तास क्रमांक 7 वरती आपल्याला घरणिकेचा राजा पाहायला मिळेल आणि बिनजोडचा बेताज बादशाह पब्लिकचं बिताड पब्लिकनंच लागलेलं आहे। तर मथुर 1001 आपल्याला तास क्रमांक 8 वरती पाहायला मिळेल। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या तिहेरी लढतीत बाजी कोण मारेल? कमेंट करून नक्की सांगा।